राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वाढले तब्बल 14 लाखांहून अधिक मतदार। लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यातच मतदारांच्या संख्येत मोठी वाढ। वाढलेल्या संख्येवर विरोधकांचा आक्षेप। देशातील तरुण विद्यार्थी आणि जेन झी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील। राहुल गांधींची एक्सवरची पोस्ट चर्चेत, तर जेन झीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। अशा भाषेतली टीका राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी, मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पडळकरांच्या वक्तव्याबाबत पवारांचीही फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। म्हणून निषेध करतो, त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। शिवसेना आमदार राजेश मोरेंची संजय राऊतांना धमकी। आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंची धमकी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा। राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। इस्लामपुरात जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक। गोपीचंद पडळकरांविरोधात काढला मोर्चा। जोरदार घोषणाबाजी करत पडळकरांचा नोंदवला निषेध। हिंगोलीत बंजारा समाज आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा बांधवांचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। तर संजय राऊतला घरात घुसून मारो, मोठी बातमी समोर येते। संजय राऊत यांना घरात घुसून मारून शिवसेना आमदार राजेश मोरेंनी ही धमकी दिली आहे। मोठी बातमी आपण आता बघतोय। संजय राऊतला घरात घुसून मारू अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे। ही धमकी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। थेट धमकी ही खासदार संजय राऊत यांना देण्यात आलेली आहे। ही धमकी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे। संजय राऊतला घरात घुसून मारो अशी धमकी संजय राऊत यांना ही थेट धमकी देण्यात आलेली आहे। ही धमकी देण्यात आली आहे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याकडून। मोठी बातमी आपण ही आता बघतोय। संजय राऊत यांना थेट धमकी देण्यात आलेली आहे। शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी ही धमकी दिली आहे। तर संजय राऊत यांना घरात घुसून मारू अशी थेट धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे। आम्हाला सर्वांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तर संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो भडवा भडवेगिरीचं काम करतोय। शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी, त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली, संजय बडव्यांनी घेतलेली सुपारी। आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासमान असतात धर्मवीर, आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचे आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आम्हाला देव आहेतच, ते कोणाला टाळताच येणार नाही। ते महाराष्ट्रासाठी नाही, संपूर्ण देशासाठी, देशाच्या बाहेर राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत। पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा काम करणारा धर्मवीर दिघे साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या, हर एक युवांच्या, हर एक ज्येष्ठांच्या, हर एक लोकांच्या घराघरात असणारा हा दिघे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा दिघे साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसाला, या भडव्याला शोभत नाही। आणि त्याच्याबद्दल उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो। आणि भडवा आहे तो भडवा म्हणून निषेध करतो। त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी थेट धमकी दिली आहे संजय राऊतांना, काय अधिकची माहिती? संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं आनंद दिघे यांच्या बाबतीत आणि या वक्तव्याला घेऊन कालच ठाण्यामध्ये
शिवसेनेच्या विद्यार्थी जे पदाधिकारी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळला होता आणि त्याच स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते आज डोंबिवलीमध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केलं होतं. संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन असं घेतलं होतं आणि यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. याचबरोबरीनं संजय राऊत यांना आम्ही घरात घुसून मारू, संजय राऊत यांना मारल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही अशा भाषेमध्ये त्यांनी संजय राऊतांना थेट धमकी दिली आहे. एवढंच नाही तर संजय राऊत जे म्हणतात की माझ्याशी जर डिबेट करायला कोणी येत असेल तर मी सांगतो मग काय नेमकं घडलंय किंवा काय नेमकं आहे. त्या आव्हानाला देखील त्यांनी प्रत्युत्तर देत कोणत्याही मुद्द्यांवरती कुठेही डिबेट घ्या आम्ही याला तयार आहोत, पण संजय राऊत यांना मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीनं राजेश मोरे हे जे आमदार आहेत कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे त्यांनी थेट संजय राऊत यांना धमकी दिलेली आहे. याचबरोबरीनं तिथे जे शिवसैनिक होते त्या शिवसैनिकांनी देखील संजय राऊत जे आहेत ते यांना तिथं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्यांचा उच्चार केलेला आहे. एकंदर शिवसैनिकांनी हा मोठा संताप व्यक्त केला आहे आणि संजय राऊत यांना आम्ही घरात घुसून मारू अशा पद्धतीचं वक्तव्य आमदारांनी केलेलं आहे. निश्चितच अजित, ही धमकी खासदार संजय राऊत यांना देण्यात आलेली आहे. आमदाराकडून, शिवसेना आमदाराकडून ही धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भामध्ये राग येऊन, त्या संदर्भामध्ये आक्रमक होऊन त्यांनी ही धमकी त्यांना दिलेली आहे. पण नेमकी ही जी धमकी संजय राऊत यांना जी दिलेली आहे, अजित, नेमकं काय दृष्टीने ही धमकी देण्यात आली आहे? कारण की अपशब्द देखील ते वापरतायत व्हिडिओमध्ये. या धमकीचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून एक वक्तव्य केलं होतं. जाणीवपूर्वक बाळासाहेबांचं अस्तित्व जे आहे ते संपवलं जातंय, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि एकनाथ शिंदे हे या सगळ्या गोष्टी करतात अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्याचा निषेध जो आहे तो करण्याकरता शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संजय राऊत यांचा निषेध केलेला आहे. ठाण्यामध्ये पुतळा जाळला तर आज जोडो मारो आंदोलन जे डोंबिवलीमध्ये होतं हे आंदोलन जर आपण पाहिलं तर आक्रमकतेने सगळे शिवसैनिक जे आहेत ते संजय राऊत यांची जी प्रतिमा होती त्या प्रतिमेला चपला मारत होते, त्यांच्यावरती लाथाबुक्क्यांनी त्या ठिकाणी त्या प्रतिमेला मारत होते. तो संताप व्यक्त करत होते आणि या संतापातूनच जे प्रतिक्रिया जी आहे ती राजेश मोरे यांनी दिलेली आहे आणि या प्रतिक्रियेतून त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की शिवसैनिक हे संजय राऊत यांना घरात घुसून मारतील, त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच काय तर संजय राऊत यांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे, याआधी राहुल गांधींनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसला ज्या पद्धतीने संपवलंय त्याच पद्धतीने आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो संपवायला संजय राऊत यांनी सुपारी घेतलेली आहे. म्हणजे एक प्रकारे आमदार राजेश मोरे यांनी शरद पवार गटाला देखील इशारा दिलेला आहे की तुम्ही संजय राऊत यांना ज्या पद्धतीने सोडलेलं आहे किंवा ते ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे तुमचं नुकसान होणार आहे. दुसरीकडे वारंवार संजय राऊत जे वक्तव्य करतायत यामुळे त्यांना आता मार खाण्याची वेळ आलेली आहे. या पद्धतीचा इशारा जो आहे तो राजेश मोरे यांनी दिलेला आहे आणि यातूनच त्यांनी थेट म्हटलेलं आहे की आम्ही आता संजय राऊत यांना घरात घुसून मारू, मनसैनिक संजय राऊत यांना मारल्याशिवाय राहणार नाही, ते असतील तिथे त्यांना शोधू, त्यांना मारू. त्यांचं ते कुठल्याही विषयावरती डिबेट सांगतील त्या विषयावरती डिबेट आम्ही करायला तयार आहे, आम्ही चर्चा करायला तयार आहे. पण जे शिवसैनिक आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय राऊत यांना आता मारल्याशिवाय सोडणार नाहीत. हे सर्व संदर्भ या सगळ्या वक्तव्यामागे होतं. निश्चितच अजित, संजय राऊत यांना घरात घुसून मारू अशी धमकी देण्यात आली आहे. आमदार राजेश मोरे यांनी ही धमकी दिली आहे. आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत. ताई, थेट धमकी संजय राऊतांना देण्यात आली आहे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्याकडून की घरात घुसून तुम्हाला मारू. आपली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा बिहार झालाय का? म्हणजे पुण्यामध्ये बिहार दिसतंय आणि जर हे मुख्यमंत्री म्हणा काही किंवा गृहमंत्री या गोष्टीची दखल घेणार आहे की नाही? घरात घुसून मारू म्हणजे काय? तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, मतं व्यक्त करा ना, दादागिरी कसली? म्हणजे तुम्ही बिहार केलंय वाटतं आणि तुम्हाला सपोर्ट आहे डीसीएमचा वगैरे, म्हणून एवढं बोलू शकता. आमचं पण चॅलेंज आहे, येऊन तर दाखवा. हॅलो. तर निश्चितच ताई, नेमकी त्यांनी धमकी दिली आहे पण याल, येताना 2 पायावर याल, हा, जाताना बघू. तर त्यांनी जी थेट धमकी दिली आहे त्यांना तुमचं हे थेट प्रत्युत्तर समजावं का?
नाही नाही, थेट धमकी का देतात? एवढी हिंमत आली कुठून? हा माजोरडापणा येतो कुठून? याचा अर्थ सरकारमध्ये बसलेल्यांचा ह्या सगळ्या माजोरड्या लोकांना सपोर्ट आहे. कुछ भी करो, महाराष्ट्र का बिहार करो, चले. पण ते बोलताना ते म्हणालेत की धर्मवीर आनंद दिघे यांचा अपमान त्यांनी केलाय संजय राऊतांनी, नाही, त्यामुळे धर्मवीर आनंद दिघेंचा कुठेही त्यांनी अपमान केलेला, कारण तुमच्या डोक्यामध्ये सगळे सुडाच्याच भावना आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे धर्मवीर हे आमचे अतिशय, आनंद दिघे चांगले परम मित्र, ज्या तुम्ही गोष्टी दाखवतात कारण हे नसताना, तर जेव्हा बाळासाहेब असताना, दिघे साहेब तर आमचे 2001 ला गेलेत, 1 ते 22-23 वर्ष कुठेही त्यांची आठवण नाही झाली. स्वतःच सगळं हे करण्यासाठी दिघे साहेबांना पुढे आणलंय. अर्थातच दिघे साहेब आमच्यासाठी सुद्धा उच्च क्षणा याच्यावरतीच आहेत.